नमस्कार मित्रांनो, स्टॉक मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलवरती मी भूषण आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओ स्वागत करतो। चला मित्रांनो, बघूया आज मार्केटने काय परफॉर्म केले आणि उद्यासाठी मार्केटचे इम्पॉर्टंट लेवल काय काय। मित्रांनो, उद्याच्या डेटला जसं आपली फिन निफ्टीची आपली एक्सपायरीच आहे वन वीकचं या ठिकाणी टाइम फ्रेम लावलेला आहे। जवळची आजची जी फायनल क्लोजिंग आपल्याला मिळालेली आहे 21,489 490च्या जवळपास आपल्याला क्लोजिंग मिळालेली आहे। 2 ते 3 पॉईंट मी तुम्हाला इम्पॉर्टंट सांगणार आहे बॅक टू बॅक, तुम्हाला लक्षात येईल उद्याच्या डेटला जी एक्सपायरी त्या एक्सपायरीला आपल्याला कसं काम करायचंय, काय काम करायचंय, पूर्ण लक्ष देऊन व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत बघा, जेणेकरून आपल्याला जे मला सांगायचे ते पूर्णपणे आपल्याला लक्षात येईल। सोबतच मित्रांनो, आपल्यापैकी चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। खाली बेल आयकॉनचं बटन दिसते त्याला पण क्लिक करून टाका, नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्या येत राहतील। तर चला आपण व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, या ठिकाणी मी 1 वीकचा चार्ट लावलेला आहे मुद्दाम, कारण की वीकली अनालिसिस मी या वीक मध्ये टाकलं नाही, सॉरी त्यासाठी। तर आपल्याला जो मी आता सांगणार आहे ते वीकली आणि डेली हे दोन्ही कंबाईन करून आपल्याला उद्याच्या डेटला इंट्राडे मध्ये कसं काम करायचं ते लक्ष द्यावं असते आपल्याला। मित्रांनो, हे जे तुम्हाला नंबर दिसतंय ना बघा, इथं 21,500 21,000 20,500 20,000 19,500 हे जे आपले राऊंड नंबर असतात ना मित्रांनो, हे राऊंड नंबर एक आपण असं धरून घ्या, डायरेक्टली ही टेरिटरी असती। टेरिटरी म्हणजे एक जमिनीचा काहीतरी भाग, एक प्रदेशाचा काहीतरी भाग, ज्या प्रदेशाच्या भागावरती जे ना बायर आणि सेलर नावाचे 2 कंट्री आहे, त्या कंट्रीचे वादविवाद चालू राहतात आणि ज्याचं जसं ॲक्विजिशन वाढत जातं तो तितकं पॉवरफुल होत जातो। थोडक्यात मला सांगायचं कसं आहे की इथं बघून घ्या आपण 19,000चा जो 19,500चा जो पार्ट होता, या पार्ट मध्ये सुरुवातीला जेव्हा बायरनी जेव्हा एंटर केलं तर या ठिकाणी बघा आपण छोट्या छोट्या कॅन्डल आपल्याला दिसत आहे। तर ह्या ठिकाणी जे ना जवळजवळ सेलरनी जे ना त्यांची पॉवर या ठिकाणी दाखवली आणि बायरला ह्या टेरिटरी मधून येण्यापासून थांबवलं। बट या ठिकाणी फायनली 1 2 3 4 5 6 वीक या ठिकाणी फाईट करून इथं जे आपले बायर त्याची जी पॉवर इथं स्ट्रॉंग झाली, त्यानंतर परत हा जो झोन झाला या ठिकाणी लास्ट टाइम जे सेलर पॉवरफुल होते ना, आता जेव्हा फर्स्ट टाइम या ठिकाणी मार्केट येईल तर या ठिकाणी बायर पॉवरफुल झाली। ऍज इट इज तीच सिच्युएशन या ठिकाणी आपल्याला बनवताना दिसते मित्रांनो। जो आपला 21,500चा जो झोन आहे त्या ठिकाणी फर्स्ट टाइम जेव्हा इथं सेलरने ट्राय केलं तर हा झोन कोणाचा होता हे लक्षात घ्या, हा झोन होता सेलर लोकांचा। पण या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल टिकणं खूप महत्वाचं आहे की इथं या रेंजवरती बायर जे आलेले इतक्या दुरून जे ट्रॅव्हल करून बाहेर आले, जवळजवळ 19,500 पासून या ठिकाणी ट्रॅव्हल करून मार्केट आले, जर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जर याला सेलरने जर खाली हा जर प्राइस घेऊन आले असते तर या ठिकाणी बायरची जी पॉवर आहे ना की स्ट्रॉंग आपल्याला इंडिकेट केली नसती। बट आजच्या सुमारास मध्ये इथं बघू शकता 2 ते 3 पॉईंट असे आहे की आता निफ्टी जो झोन आहे, निफ्टी आपला ऑल टाइम हायवर चालू आहे, बँक निफ्टी पण सध्या बूम करतोय। आता राहिलं कोण या ठिकाणी, फक्त फिन निफ्टी राहिलेले आहे। तर फिन निफ्टी त्याला कॅरी फॉरवर्ड करायला जरूर एक चान्स त्याला पाहिजे राहील। तर 21,500च्या वरती जेव्हा पण मार्केट आपल्याला एक बुलिश पॅटर्न दिसन, जो पण तुमचा सेटअप असेल त्या सेटअप वरती तुम्हाला कॉल बाईंगची किंवा पुट शॉर्टिंगची किंवा फ्युचर बाईंगची जर ऑपॉर्च्युनिटी भेटली तर त्याला आपण इन कॅश धरून घ्या। म्हणजे आपल्याला मला काय सांगायचं समजत असेल की आता जर 1 डेच्या टाइम फ्रेम वरती जर आपण याला बघितलं तर 1 डे वरती बघू शकता खूप चांगलं प्राइस एक्शन मार्केटने क्रिएट करून आता ह्या ठिकाणी आपल्याला मार्केट इथं आपल्याला एक रिस्पेक्ट करत आहे। जवळजवळ बघू शकता इथं ही कॅन्डल बघा, एक आपल्याला बेरिश कॅन्डल टाइप दिसतीये, ही कॅन्डल पण आपल्याला स्पिनिंग टॉप दिसते, ही कॅन्डल पण डोजी प्लस स्पिनिंग टॉप दिसते। पण त्याच्या कंपॅरिझन मध्ये इथं जर आपण बघितलं तर इथं जर आपल्याला ह्या ठिकाणी जर एक ग्रीन हिरवी कॅन्डल जर बनवताना इथे दिसती तर आपल्याला इथे कन्फर्म होऊन जाईल की लास्ट टाइम जे सेलरनी ह्या 3 ठिकाणी ट्राय केलं होतं तर ती सेलरची पॉवर आता वीक झालेली आहे। तर ह्या ठिकाणी इथून टेक केअर करतील बायर लोक, जे की जर याला वरती जर इथं सस्टेन केलं 21,500च्या वरती तर आपल्याला इथं नेक्स्ट जो टार्गेट भेटन 21,750चा नेक्स्ट टार्गेट भेटन, त्याच्यानंतर आपण 22,000च्या टार्गेट पर्यंत पण आपण इथं सस्टेन करू शकतो। तर ही जी ड्रॉइंग आहे ही आपल्याला लक्षात घेणं आहे की हा बॉक्स आता इथं ब्रेकआउटच्या लेवलवरती आलेला आहे, तर त्या लेवलवरती आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे। जे सांगितलेले फार सोप्या भाषेत सांगितलेले, नसेल कोणाला समजलं तर अजून सुद्धा तो मी जे सांगितलेले ते एकदा रिपीट करा। हे जे प्राइस पॉईंट असतो आपल्याला टेरिटरी टाइप आपल्याला कन्सिडर करायचं आहे। या ठिकाणी बघू शकता एक आपल्याला ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट दिल्यानंतर मार्केटने इथं फर्स्ट टाइम याला रिट्रेस करून हळूहळू इथे एक प्राइस ऍक्शन बनवतोय। जवळजवळ मी तुम्हाला ते सांगितलं ह्या झोनच्या वरती म्हणजे 21,500च्या वरती आपल्याला प्राइस ऍक्शन दिसते, तर आपण याच्या लोअर लोला आपण ट्रेड करू शकतो बाईंग साईडचं। तर या लेवलवरती आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे। ऑन अदर हँड जर डाऊन साईडला येते तर आपल्याला इथं 21,250चं या ठिकाणी सपोर्ट प्राइस आहे, तर त्यावरती पण लक्ष ठेवणं गरजेचं आहे। आणि जेव्हा गॅप अप किंवा गॅप डाऊन झालं तर त्या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे प्राइस ऍक्शन चेक करणं गरजेचं आहे। तर प्राइस ऍक्शन कसं वर्क करतंय आता बँक निफ्टीवरती बघूया, बँक निफ्टीवरती काय लेवल आपल्यासाठी ऍक्टिव्हेटेड आहे। वन वीकचं या ठिकाणी टाइम फ्रेम मी आपल्यासाठी लावलेला आहे। जवळजवळ बघू शकता हा एक झोन होता मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आपल्याला सांगतोय मी 46,000
5300 46,500 या रेंजवरती आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे, कारण जेव्हा जेव्हा मार्केट या ठिकाणी या रेंजच्या जवळ येईल तर इथे एक सम काइंड ऑफ आपल्याला सपोर्ट मार्केट इथं घ्यायला दिसेल, कारण की हा जो आता झोन झालेला आहे हा बायरचा झोन झालेला आहे, की जेव्हा जेव्हा सेलर या झोन मध्ये हिट करायला येतील तर इथं बायर त्यांना परत इथं रिट्रेस करायला लावतील वरच्या साईडला. तर ऑन अदर हँड आपल्याला मी इथं एक 48,000चा लेवल सुद्धा दिला होता. आपल्याला 48,000च्या लेवलवरती आपण इथं क्लोजिंग दिलेली वरच्या साईडला, तर 48,223 आपल्याला क्लोजिंग मिळालेली आहे. तर नेक्स्ट टार्गेट आपल्याला 48,500 पर्यंतचे टार्गेट आहे, ज्या टार्गेटवरती आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. ही जी लास्ट जी प्रिव्हियसची आपली रेड कॅन्डल आहे, ह्या रेड कॅन्डलच्या खाली मार्केट कोणत्या पण कंडिशन मध्ये यायला नाही पाहिजे. जर त्याला वन वे मुवमेंट पाहिजे आपल्याला एक 500 ते 1000 पॉईंटची बँक निफ्टीमध्ये. वन डेचा जर टाइम फ्रेम तुम्ही बघितला, वन डेच्या टाइम फ्रेमवरती पण आपण लक्षात घ्या. या ठिकाणी बघा आपण एक आपली ट्रेंड लाईनचा सुद्धा आपल्याला एक ब्रेकआउट दिसतोय, झोनचा पूर्ण खूप मोठा इथं ब्रेकआउट दिसतोय. आणि जी माझी थेअरी त्यानुसार मी आपल्याला सांगितलेलं की हा झोनचं जर मेजरमेंट केलं 1600 पॉईंटचा मेजरमेंट येतो पूर्ण झोनचा, तर आपण हेच मेजरमेंट वरच्या साईडला प्लॉट करू शकतो. म्हणजे कसं लक्षात घ्या, इथून तर इथपर्यंत मेजरमेंट येतो 1600, तर आपल्याला इथून अंदाजे आपण वरती पण प्लॉट करू शकतो. म्हणजे एक आपल्याला येणाऱ्या टाइम मध्ये 50,000चे टार्गेट जे ते ओपन आहे, जे आपण केव्हाही पर्यंत हिट होऊ शकतो. कारण की इथं मार्केटने जे ना खूप नाटक केलेलं आहे आणि भरपूर टाइम या ठिकाणी स्पेंड केलेला आहे. जवळजवळ आपण बघू शकता, आपण या झोन मध्ये एंटर केलं होतं डिसेंबर मध्ये, अजून पण इथं जानेवारी 15 तारीख आहे आज, म्हणजे जवळजवळ भरपूर टाइम या ठिकाणी आपण स्पेंड केलेला आहे. तर ह्या ठिकाणी ज्या ज्या लोकांची पोझिशन आहे ती अॅक्युम्युलेशन झालेली, बाईंगच्या असू द्या किंवा सेलिंगच्या असू द्या, जेव्हा पण मार्केट या रेंजवरती ट्रेड करायला सुरुवात होईल तर आपल्याला 50,000चे लेवल हे ओपन होऊन जातील. इंट्राडे साठी उद्याच्या डेट साठी मी आपल्याला एक 30 मिनिटाचा टाइम फ्रेम वरती घेऊन चालतो, म्हणजे आपल्याला काय सांगायचं आहे मला ते समजा. आपल्याला एक 30 मिनिटं नाही 10 मिनिटावरती आपल्याला क्लिअर कट दिसेल. ठीक आहे, आपल्याला लक्षात घ्यायचं आता जो सपोर्टचा पॉईंट येते ना आपल्याला, हा सपोर्टचा पॉईंट येणार आहे जो आपला 48,100 ते 48,000 पर्यंत हा आपल्यासाठी एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. या रेंजवरती जर मार्केट साईडवरून जर डाऊन साईडला जाते तर आपल्याला ह्याच रेंजवरती कुठेतरी आपल्याला सपोर्ट मिळेल. आणि इथून अप्पर साईडला जर आपण इथं एक परत एकदा एंट्री घेतली तर बायर जे आहे ते बायर त्यांची पॉवर परत ऍक्टिव्हेट करतील आणि सेम आपल्याला जिथून आपली एंट्री झाली होती तिथपर्यंत आपल्याला क्लोज होऊन येऊन जाते बँक निफ्टी मध्ये. ऑन अदर हँड जर आपल्याला ह्याच रेंजवरती जर स्पेंड करून जर मार्केट वरती जाते तर आपल्याला 120 पॉईंटची इथं वन वे मुवमेंट भेटू शकते, ज्याला आपण ट्रेल करून कॅप्चर करू शकता. 30-40 पॉईंटचा आपण याच्यामध्ये स्टॉप लॉस आपण लावू शकता. आता बँक निफ्टी 50 मध्ये बघूया, निफ्टी 50 मध्ये काय रेंज येत आहे. 1 वीकचा आपल्याला मुद्दाम मी टाइम फ्रेम सांगतोय, कारण लास्ट वीक मध्ये जो ट्रेड आहे मला आपल्याला सांगता येत नाही, जो व्हिडिओ आपल्याला बनवता आला नाही. इथं बघू शकता, इथून आपल्याला जो 19,000 पासून जी रॅली चालू झाली 1 वीक मध्ये, ती पूर्णपणे एक स्टीप रॅली गेली की एकदम बढिया अशी रॅली गेली आहे. तर आता याच्यामध्ये बरेचसे लोक जे ना बॉटम जोडण्याचे प्रयत्न असतात, जसं की या वीक मध्ये बघा, या वीक मध्ये भरपूर लोकांनी इथं शॉर्टिंग साईडला ट्राय केला असेल. पण जेव्हापासून हा ट्रेंड चालू झालेला आहे मी आपल्याला एकच सांगतोय की बाय ऑन डिपचं मार्केट आहे, की ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला एक सपोर्ट भेटेल त्या सपोर्टवरती तुम्ही बाईंग साठी ऑपॉर्च्युनिटी शोधा रादर दॅन सेलिंग साठी. तर आता बँक निफ्टीवरती निफ्टी 50 वरती जे रेंज येतील की अजून पण आपल्यासाठी रेंज ओपन आहे. ऑल टाइम हायच्या आपण ऑल टाइम हायवरतीच आहे तर आपल्याला इथं अजून 125 पॉईंटची एक इथं एक एंट्री आपण बघू शकतो की 125 पॉईंट जर अजून इथं वरती आलं तर आपण एक छोटासा इथं रिट्रेसमेंट बघू शकतो. कारण की आता सध्या लेवल कुठले पण नाही, जर याच्यामध्ये आपण फिबोनाची एक आपण लावू शकतो, पण तो व्हिडिओ थोडा मोठा होऊन जाईल. मेथड थोडं मोठं आहे, तुम्ही नंतर कोणत्या तरी व्हिडिओमध्ये आपल्याला सांगेन की आपल्याला ऑल टाइम हाय वरती आपण फिबोनाची यूज करून कशा प्रकारे आपण लेवल फाइंड आउट करू शकतो. ऍज इट इज आपल्याला इथं बघू शकता, जर आपण 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती जर गेलो तर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती हा एक 50 पॉईंटचा आपला एक झोन आहे. याच रेंज मध्ये मार्केट जर ओपन जर डाऊन साईडला ब्रेक करते तर आपल्याला सपोर्ट साठी जी रेंज भेटन 22,000ची रेंज भेटन. कारण लास्ट टाइम जर आपण बघितलं या ठिकाणूच आपली इथं बायर ऍक्टिव्हेट झालेलं आपल्याला दिसतंय की जिथं फर्स्ट टाइम मार्केट आहे सपोर्टवर येईल त्याला परत एक आपल्याला बाउन्स बॅक मार्केटला भेटू शकतो, जो की आपल्याला 22,000 ते 22,100 पर्यंत घेऊ शकतो. याच्यावरती जर इथं मार्केट टाइम स्पेंड करून जर ब्रेक करते तर आपल्याला इथं एक 70 ते 80 पॉईंटचं टार्गेट इथं भेटू शकतं. आपल्याला फक्त एकच करायचं आहे की मार्केट जर उद्याच्या दिवशी पूर्णपणे खाली जरी घटंगळत गेलं ना तरी पण पुट साईडला एंट्री घेऊ नका. नाही भेटलं ट्रेड चालेल, पण पुट साईडला सध्या डेंजरस आहे. तुम्ही आपल्याला सजेस्ट नाही करत की आपण पुट साईडला ट्रेड या ठिकाणी एक्झिक्यूट करावं. 2 ते 3 पॉईंट आहे मी जे आपल्याला समजून सांगितले. व्हिडिओ समजला नसतं तर परत एकदा बघा. काही आपल्या प्रतिक्रिया असतात कमेंट बॉक्स मध्ये देऊ शकता. मी भेटतो आपल्याला पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. हॅपी ट्रेडिंग. जय महाराष्ट्र.